राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रचंड गाजली। या विधानसभेत ही योजना गेम चेंजर ठरली। महायुती सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात। निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या पैशांत वाढ करत 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारचे सरकार स्थापन झाल्याने आता ते आपलं आश्वासन पूर्ण करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। अशातच महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत। त्यातच केंद्र सरकारने आता एक नवीन योजना आणली आहे। तर या योजनेचं नाव आहे भीमा सखी योजना। महिलांना रोजगार मिळवण्यासाठी एक मोठी संधी असणार आहे। आता ही योजना नेमकी काय आहे, त्यात काय लाभ मिळणार, तसेच या योजनेसाठी पात्रता काय असणार, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर सोमवारी हरियाणामधून भीमा सखी योजना लॉन्च केलेली आहे। या योजनेचा उद्देश देशातील अर्ध्या जनतेला म्हणजेच महिलांना आर्थिक स्वरूपात सशक्त आणि आत्मनिर्भर करणं आहे। या योजनेचा भाग होणाऱ्या महिलांना भीमा सखी असं संबोधलं जाणार आहे। त्या महिलांचं काम म्हणजे आपल्या भागातील महिलांना विमा पॉलिसी काढणं म्हणजे प्रोत्साहित करणं आणि यासाठी त्यांना मदत करणं हे असणार आहे। लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC ची ही योजना असून याद्वारे इच्छुक महिलांना सुरुवातीला 3 वर्ष ट्रेनिंग दिलं जाणार आहे। त्याद्वारे त्यांची वित्तीय समज वाढवली जाईल, तसंच त्यांना विम्याची पद्धत समजावून सांगण्याची पद्धत शिकवली जाणार आहे। या ट्रेनिंगच्या काळात या महिलांना मानधन देखील देण्यात येणार आहे। ट्रेनिंग नंतर या महिला विमा एजंटच्या रूपात काम करू शकते। यामध्ये BA पास असलेल्या महिलांना विकास अधिकारी म्हणजेच डेव्हलपमेंट अधिकारी बनण्याची संधी मिळू शकते। आता या भीमा सखी योजनेची पात्रता काय असणार आहे आपण आता ते जाणून घेणार आहोत। भीमा सखी योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात। त्या महिलाकडे 10वी पास असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, म्हणजे मार्कलिस्ट असणे आवश्यक आहे 10वी पास असल्याची। या योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात। 18 ते 70 वयोगटातील महिला 3 वर्षानंतरच्या प्रशिक्षणानंतर या महिला विमा एजंटच्या स्वरूपात काम करू शकतात। आता या विमा सखी योजनेचे नियम काय आहे? विमा सखी योजनेअंतर्गत 3 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर संबंधित महिला LIC एजंट म्हणून नियुक्त होईल, पण LIC मध्ये ती नियमित कार्यरत नसेल। तसेच नियमित कर्मचाऱ्यांचे कुठलेही लाभ त्या महिला एजंटला मिळणार नाहीत। ज्या महिलांची विमा सखी म्हणून निवड होईल त्यांना प्रत्येक वर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल। तुम्हाला ट्रेनिंग दरम्यान त्या महिलेला पैसे पण मिळणार आहेत, किती मिळणार आहेत आपण ते आता जाणून घेणार आहोत। भीमा सखी योजनेशी संबंधित महिलांना 3 वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान 2 लाखाच्या वरून मानधन मिळेल। यापैकी पहिल्या वर्षी 7000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये महिन्याला असं मानधन मिळणार आहे। पहिल्या वर्षी 7000, दुसऱ्या वर्षी 6000 आणि तिसऱ्या वर्षी 5000 असं मानधन त्या महिलेला मिळणार आहे। त्यामध्ये बोनस किंवा कमिशनचा समावेश असणार नाही। बोनस आणि कमिशन तुम्हाला मिळणार नाही त्या महिलेला। यामध्ये एक महत्वाची अट जी आहे ते अशी आहे की महिला एजंट ज्या पॉलिसी विकतील त्या पॉलिसीपैकी 65% पॉलिसी पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सक्रिय राहायला हव्यात। म्हणजे तुम्ही ज्या पॉलिसी विकल्या त्या 1 वर्ष पूर्ण त्या पॉलिसी चालू राहिली पाहिजे। उदाहरणार्थ एखाद्या महिलेनं वर्षामध्ये 100 पॉलिसी समजा विकल्या तर त्यापैकी 65 पॉलिसी त्या पुढील वर्षापर्यंत 1 वर्ष कंप्लीट होतपर्यंत ऍक्टिव्ह राहायला हव्यात, म्हणजे सुरू राहायला हव्यात। म्हणजे याचा अर्थ असा, महिलांना केवळ पॉलिसीच विकायच्या नाहीत तर त्या चालू राहतील याची देखील काळजी घ्यायची आहे। तर आपल्याला अर्ज कशा प्रकारे करावा लागणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत। तर मंडळी, तुम्हाला अर्ज करण्यासाठी LIC ची अधिकृत वेबसाईट तुम्ही खाली पाहत असाल, तुम्हाला वेबसाईटचं नाव दिसत आहे। या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। गुगल क्रोम मध्ये जाऊन ही जी वेबसाईट आहे तुम्हाला सर्च करायची आहे। ही लिंक ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटी क्लिक हेअर भीमा शक्ती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे, जन्मतारीख, पत्ता सगळी डिटेल तुम्हाला तिथे भरायची आहे। जर तुम्ही याआधी LIC चे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर असाल तर त्याची देखील माहिती इथे तुम्हाला भरावी लागणार आहे। शेवटी कॅप्चा कोड जे आहे तो भरून सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे मंडळी ही होती भीमा सखी योजना। अर्ज कसा करायचा, काय अट आहे, काय नियम आहेत, अटी वगैरे
वयोगट काय आहे ही सगळी माहिती आपण जाणून घेतलो आहोत। तर मंडळी, लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी होती। तर मंडळी, आता झाला हा विमा सखी योजनेचा व्हिडिओ। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घरकुल जे आहे 13 लाखाच्या वर घरकुल मंजूर करण्यात आले आहेत। जर तुम्ही घरकुलचा फॉर्म भरला असाल तुमच्या ग्रामपंचायतमध्ये, नगरपंचायतमध्ये किंवा नगरपालिकामध्ये जिथे कुठे भरले असाल तर तुमचा नंबर आला का, जी माहिती आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून उद्या जर हा व्हिडिओ मी टाकेन घरकुल 13 लाखाच्या वर मंजूर झाले आहेत सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे घरकुल आहे ते 13 लाखाच्या वर मंजूर झाले आहेत, तर तुमच्या त्याच्यामध्ये नंबर आहे का याची माहिती आपण उद्या जाणून घेणार आहोत। तर मंडळी, हीच होती आजची विमा सखी योजनेची माहिती, ठीक आहे। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, भेटूया आपण उद्याला। नमस्कार।